एक स्टँडअप कॉमेडी तेव्हा एवढं नव्हतं, हां. पण हे म्हणजे तिथूनच तुमच्यात थोडासा एक ह्युमरस किंवा कॉमेडीचा असा एक गुण होता. गुण होता म्हणायला हरकत नाही. मग तिथून म्हटलं की अरे आता केलं पाहिजे आपण काहीतरी. कारण हा रिस्पॉन्स येतोय ना, हा ऑडियन्सचा, काहीतरी केलं पाहिजे. मला तो मार्ग सापडत नव्हता. कसं जायचं. मग याच्यामध्ये म्हणजे वाईफचा ॲक्च्युली फार मेजर रोल आहे करा याच्यामध्ये. मग तिच्या रेफरन्समध्ये जी लोकं होती, जी या क्षेत्रामध्ये होती, मग ती म्हणे आपण त्यांना भेटूयात. मग आम्ही त्यांना भेटलो, त्यांच्याकडून काही गायडन्स घेतला आणि मग लकीली मला एक नाशिकमध्येच एक ग्रुप मी कनेक्ट झालो त्या ग्रुपशी, की जे हौशी रंगभूमीवरती काम करायचे. एकांकिका असतील, राज्यनाट्य, कामगार कल्याण आणि मग तिथून मी जॉईन झालो. मग जॉब आणि हौशी नाटकं असा प्रवास सुरू झाला. म्हणजे सकाळी 9:30 ते 6 जॉब करायचा आणि संध्याकाळी 6:30 ते 9:30 तालीम करायची नाटकाची आणि मग घरी. सो सकाळी आपण एकदा घरी 9ला घर सोडलं की रात्री 9:30 पावणे त्याला घरी जायचं. असं ते चालू असायचं पूर्ण ते. आणि त्याच्यातनंच एनर्जी मिळायची मला वाटतं. त्यातच एनर्जी म्हणजे खरी एनर्जी ती संध्याकाळी 6:30 ते 9:30मध्येच मिळायची. आणि मग ते पॅशन सापडलं तुम्हाला. येस, तो पॅशन सापडलं आणि तो पहिला म्हणजे पहिलं फुल लेंथ नाटक मी केलं हौशी रंगभूमीवरचं. गांधी हत्या आणि मी. ओ. हां, हे राज्यनाट्याला परफॉर्म केलं होतं मी. ते माझं पहिलं राज्यनाट्य, पहिलं 2 अंकी नाटक मी केलेलं. आणि त्यात पण ते कॉन्ट्रोवर्शियल होतं ना. कॉन्ट्रोवर्शियल असं नाही म्हणता येणार ॲक्च्युली. बेसिकली काय त्या 2 बाजू मांडल्या होत्या खरं आम्ही. नथुराम गोडसे. त्यात मी नारायण आपटेंची भूमिका करायचो. म्हणजे नथुराम गोडसे आणि नारायण आपटे या दोघांनाही फाशी झाली होती. त्यात नारायण आपटेंची भूमिका मी करायचो. पण त्या नाटक बसवताना जो दिग्दर्शक आणि लेखक होता आमचा, सो त्यांनी ते इतकं बॅलन्स ठेवलं होतं आणि ते नाटक पूर्ण सादर केल्यावरती तो एंड असा होता की प्रेक्षकांवर सोडलं होतं की तुम्ही ठरवा आता तुम्हाला काय योग्य वाटते. सो ते कुठे पण एक बाजू न मांडता दोन्ही बाजू मांडल्या होत्या, दोघांच्याही बाजू मांडल्या होत्या. आणि मग ते प्रेक्षकांवरती तो एंड की तुम्ही इथून काय घेऊन जात आहे, तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला कुठली बाजू योग्य वाटते, असा तो एंड होता. पण ते नाटक इतकं अप्रिशिएट झालं आणि ते नाटक तेव्हा 408 नाटकांपैकी दुसरं आलं फायनलला. आणि त्यात माझी भूमिका जी होती नारायण आपटेंची ती खूप अप्रिशिएट झाली. म्हणजे नाशिकमध्ये मला एक ओळख मिळाली की नाशिकमध्ये अक्षय मुडावतकर नावाची एक व्यक्ती आहे की जी नाट्यक्षेत्रात काम करते. छान. सो दॅट वॉज माय फर्स्ट रेकग्निशन आणि ते इतकं छान वाटलं होतं मला. आणि प्रिपरेशन चालू झाली होती म्हणजे सुरू झाली तिकडून ती खरं म्हणाल तर तो एक पुश होता ते नाटक. म्हणजे नाशिकमधली जी काही लोकं होती सिनियर सगळी मंडळी की ज्यांना आपण बघतो की अरे हे खूप छान काम करतात किंवा हे आणि आपण कधी यांच्यावर काम करू, तर ती लोकं ओळखायला लागली आणि मग ती कधी भेटली की सांगायची अरे तू छान काम केलं सर, तो नाटक पाहिलं आम्ही. सो मला खूप मस्त वाटायला लागलं मग ते. आणि मग एका पॉईंटला मग परत असं झालं कारण नंतर मी अजून 2-3 नाटकं केली परत त्याच्यानंतरसुद्धा. राज्यनाट्य, एडिपस रेक्स एक नाटक केलं जे मूळ ग्रीक नाटक आहे आणि त्याचं भाषांतरण मराठीत करून आणि मग ते मी सादर केलं होतं. तेही खूप अप्रिशिएट झालं. तेव्हाही माझा तो रोल क्रेयॉन हे कॅरेक्टर मी प्ले करायचो, तो खूप अप्रिशिएट झाला. ते मराठीत होतं. मराठीत. त्याच्यानंतर माझं सगळ्यात शेवटचं राज्यनाट्य होतं द लास्ट व्हाईसरॉय. सो परत ते शेवटचं राज्यनाट्य आणि त्या नाटकाकरता मला मेडल मिळालं बेस्ट ॲक्टर करता. वा. आणि कुठल्या वर्षी हे होतं 2019. हो आत्ता म्हणजे. हां 19. तेव्हा शेवटचं राज्यनाट्य. त्याच्यानंतर मग पूर्णपणे मग इकडे व्यावसायिक रंगभूमी म्हणा किंवा मालिका आणि इकडे वळालो मी. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.